रामकृष्ण हरी मंडळी आणि सर्वांना गणपती बाप्पा मोरया। तुम्ही मला यूट्यूबवरती एवढा चांगला प्रतिसाद दिला, ज्याच्याने आपली रील जी आहे ती 70K च्या वरती गेली आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आता मी तुम्हाला आपल्या शॉपवरच्या काही मूर्त्या दाखवतो, ज्या की गोडाऊनवरती आहे। शॉपवरती नंतर जाऊन दाखवतो तुम्हाला, तर तुम्ही आधी या गोडाऊनवरच्या बघा। चला, हे तुम्ही बघू शकता की आपल्याकडे किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत। हे बघा, ही मूर्ती जी होती जिला मोदक खाऊ घालायची होती, हिला आपण मोदक पण खाऊ घातलेले। आता ही एक पण आहे आपल्याकडे शाडो, आपल्याकडे आहे ना, जे मेन म्हणजे शाडो माती आणि पीओपी मध्ये दोन्ही मध्ये पण मूर्त्या आहेत आपल्याकडे। पीओपीची जी आहे आपल्याकडे 15 फुटापर्यंत आहे, 8 इंचापासून तर 15 फुटापर्यंत, आणि शाडो मातीची पण 8 इंचापासून तर 4-5 फुटापर्यंत आहे। हे बघा, ही शाडो माती, कोणी म्हणणार नाही ही शाडो माती आहे, बट ही शाडो मातीची मूर्ती आहे। तुम्ही इथं बघू शकता, बघा थोडंसं क्रॅक गेलेलं आहे, ही शाडो मातीची। आणि हे पीओपीची, ही तर पीओपीची आहे। आपल्याकडे बरेचशा मूर्त्या ज्या आहेत यावर्षी शाडो मातीमध्ये आलेल्या आहे, कारण की आपण इको फ्रेंडली म्हणून ट्राय केलेलं आहे यावर्षी। आणि तुम्ही बघू शकता ही किती सुंदर मूर्ती आहे, बघा किती सुंदर मूर्ती आहे ना। आणि हे बघा, आता सबस्क्रायबर चांगले झालेले आहेत माझे, तर तुमच्यासाठी आणि मला तुम्ही सपोर्ट करावं म्हणून, आणि तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन भेटत जाऊ नवीन नवीन व्हिडिओचे। आता लगातार आपल्याकडे जेवढे पण दिवस बाकी आहेत तेवढे पूर्ण लॉंग ब्लॉग्स येणार आहेत आपले। तर तुम्ही जेवढे पण आहात, म्हणजे ज्यांनी आतापर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तुम्हाला एकदम सुंदर सुंदर आपल्या शॉपवरती किंवा आपल्या गोडाऊनवरती एकदम सुंदर सुंदर 8 इंचापासून ते 15 फुटापर्यंत मूर्त्या बघायला भेटतील। चला, मी तुम्हाला अजून काही मूर्त्या दाखवतो। हे बघा, आपल्याकडे इथं अशा पीओपी मध्ये चंद्रावरती बसलेल्या सुद्धा मूर्त्या आहेत। हे बघा, आता मेन म्हणजे इथं ह्या शाडो मातीच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे। शाडो मातीच्या ज्या मूर्त्या असतात ना, त्या जडही असतात। हे बघा, ही शाडो माती आहे, ही पण शाडो माती आहे, ही पण शाडो माती आहे। आणि जर का तुम्ही छत्रपती संभाजीनगर मधून जर का हा ब्लॉग बघत असाल माझा, तर तुम्हाला जर का तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं आणि जर का इंस्टाग्रामच्या महाराष्ट्रीयन गणेश कला केंद्राला जर का फॉलो करून आला, तर आपल्या इथं चांगले ऑफर्स पण आहेत। आणि काही दिवसांमध्ये आपल्याकडे ना एक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, तर ती स्पर्धा तुम्हाला एका कोपऱ्यात दाखवून देईल, किंवा मी नंतर तिचं इंस्टाग्रामवरती पोस्ट करेल, तुम्ही एकदा बघून घ्या मग। हे बघा, आपल्याकडे इथं कान्हा, हे बालगणेश, हे बघा अजून एक कान्हा, अशा भरपूर मूर्त्या आहेत। चला, आता मी तुम्हाला आपल्या शॉपवरती नेऊन दाखवतो की आपल्या शॉपवरती कशा कशा मूर्त्या आहेत। A few moments later. मित्रांनो, हे आपलं शॉप आहे महाराष्ट्रीयन गणेश मूर्ती कला केंद्र, त्याच्या समोरच हे विड्स हॉटेल आहे। तुम्ही बघू शकता, हा जो रोड आहे, हा रोड जातोय देवगिरी कॉलेजला। हा रोड जो आहे तो येतोय आपला जे टावर पासून, आणि हा स्टेशन रोडला जातोय, आणि इथं आपलं शॉप आहे। तर एकदा नक्की आपल्या शॉपला एकदा व्हिजिट करा। तुम्हाला आता काही चांगल्या एकदम उत्कृष्ट आणि सुंदर मूर्त्या दाखवतो। हे बघा, इथं आपल्याकडे दगडूशेठ किती सुंदर मूर्ती आहे, ज्याला आपण डायमंड वर्क केलेलं आहे, जे की डायमंड वर्क आपल्या मोठ्या भावानी केलेलं आहे, महेश दादा। त्यांचा खाली नंबर देतो मी, जर का तुम्हाला ही मूर्ती हवी असेल तर। हे बघू शकता तुम्ही, मूर्तीचे डोळे बघा एकदा, डोळ्यांमध्ये सगळं कळतं मूर्तींच्या। आणि हे बघा, आपल्याकडे अशा क्यूट मूर्त्या पण आहेत, ज्या की शाडो मातीमध्ये आहे। ही पन्नी याच्यामुळे टाकलेली कारण की आतमध्ये धूळ बसवणे मूर्त्यांवरती, तरी थोडी धूळ वगैरे जातच असते, त्यासाठी आपण चांगलं इथं ब्रश वगैरे मारून घेतो असतो सकाळी। हे बघा, ही शाडो मातीमध्ये मूर्ती आहे आपल्याकडे। काही डेकोरेटिव्ह मध्ये पण आहेत, ज्या की पीओपीच्या आहेत, आणि काही डेकोरेटिव्ह मध्ये असे क्यूट जे आहेत गणेश, ते शाडो मातीमध्ये पण आहेत। काही ज्या शाडो मातीमध्ये होत्या ना आपल्याकडे, त्या सगळ्या आता बुक झालेल्या आहेत। आणि या इथं थोड्या आपल्याकडं शाडो मातीमध्ये पण आहे, आणि छोटे जे आहेत पीओपी मध्ये पण आहे। आणि तुम्हाला एकदम सुंदर असा लालबाग दाखवतो मी। हे बघा, किती सुंदर लालबाग आहे आपल्याकडे इथे। आपल्याकडे अजून एक गोडाऊन आहे, जिथे की आपण अजून 2 मूर्त्या ठेवलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला नक्की दाखवतो मी। जर का पॉसिबल झाला आज तिकडे जाणं, तर त्या सुद्धा मी दाखवतो तुम्हाला। पण इकडे वरती पण एकदा बघा, आपल्याकडे किती सुंदर गणपती आहे। तो एक गणपती आहे जो की मला खूप आवडतो, पण आता काय, माझ्या घरी जो आहे तो मी बुक केलेला आहे, म्हणून मी काय आता मिळू नाही शकत। हे बघा तुम्ही इथं बघा एकदा, हे बघा पेशवाई स्टाईलमध्ये बाजीराव पेशवे वगैरे त्या स्टाईलमध्ये। त्यामध्ये हा एक कलर आहे आपल्याकडे, आणि हा एक कलर आहे ऑरेंजवाला भगवा। तसं मी बोललो होतो की आपल्या शॉपवरती आता ऑफर लागणार आहे, ही आपल्या शॉपवरची ऑफर आहे। आपल्या इथं जसं सजावट स्पर्धा आहे, जसं आपल्या घरी जसं आपण हे करतो, सजावट करतो गणपतीची, तसं ही सजावट स्पर्धा आहे। आणि या सजावट स्पर्धेमध्ये
एक रील तयार करायची आहे 30 ते 6 सेकंदाची. महाराष्ट्रीयन गणेश कला केंद्राच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायचं आहे आणि आपल्याला ती कोलॅब करायची आहे रील. आणि ज्याचं सगळ्यात सुंदर व उत्कृष्ट असं डेकोरेशन डेकोरेशन असेल त्याला श्री गणेश गोल्डन पादुका भेटतील. जे सेकंड नंबरला येईल त्याला डिजिटल वॉच आहे आणि जो थर्ड नंबरला येईल त्याला ब्लूटूथ हेडफोन आहेत आपल्याकडे. ही जी ऑफर आहे ती आपल्या मोठे बंधू म्हणजेच महेश दादांनी लावलेली आहे. तर तू पडशील आता पडता वाचलो होतो मी, आत्ताच पडता वाचलो होतो. हे आम्ही इथलं डेकोरेशनचं हे बघतोय. अरे ते राहू दे, ते जार राहू दे तिथं, ते जारला सपोर्ट भेटतोय. तर दादा आपल्या स्पर्धेला कसं काय राहणार आहे ते एकदा सांगा ना व्हिडिओमध्ये. आपल्या स्पर्धेचं असं आहे की आपल्या जेवढं घेतलेले बाप्पा म्हणजे महाराष्ट्रीयन गणेश मूर्ती कला केंद्रामध्ये ज्यांनी बाप्पा बुक केलं आहे, जे घरी घेऊन गेले आहेत त्यांनी आरास करावी, सजावट करावी आणि आपल्या बाप्पाचा सुंदर उल्लेख करावा. अशी रील बनवावी. 30 सेकंद ते 60 सेकंदापर्यंत अशी रील बनवून तुम्ही ह्याच्यावरती टाकणे. आमच्या महाराष्ट्रीयन गणेश मूर्ती कला केंद्र हे तर आपलं इंस्टाग्राम पेज आहे महाराष्ट्रीयन गणेश मूर्ती कला केंद्र. त्या इंस्टाग्राम पेजला एकदा फॉलो करा आणि म्हणजे जो फॉलो करून आला त्याला अजून 10% डिस्काउंट. ते पण बुकिंगचं अमाऊंट झाल्यानंतर तुमची कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही डील केली ना अजून 10% ऑफ देईल त्याच्यावर. म्हणजे दादांनी तर आपल्या फॉलोअर्ससाठी एकदम स्पेशल ऑफर लावलेली आहे. समजा ही मूर्ती जर का आहे 5,000ची तर त्याच्यावरती फायनल प्राइस होईल. फायनल प्राइस नंतर 10% डिस्काउंट देणार आहे दादा. तर लवकरात लवकर आपल्या पेजला फॉलो करा आणि लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा. आपला ॲड्रेस आहे हॉटेल बीट समोर, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद.